बरं, तर आजचा टॉपचा विषय म्हणजे खूप गमतीदार विषय आहे हा आजचा. असं कधी झालं आहे का की तुम्ही छान फिरायला जायचा प्लॅन बनवला आहे आणि कळलंच असेल तुम्हाला, तुमचे भांडणं झाले, नवरा बायकोंचे भांडणं झाले. इतकी सर्रास गोष्ट नाही, म्हणजे याची टक्केवारी जर काढली ना तर 100च्या पण पुढे निघेल असं मला वाटतं. कारण आपण कुठे जायचा प्लॅन केला, एक तर धावपळ असते, आपण सगळं घेत असतो आणि त्यामध्ये जे काही आवाजाची उंची वाढते त्यामध्ये भांडणं होणं हे 1000% फिक्स असतं. आणि मी तर म्हणते भांडणं व्हायलाच पाहिजेत. कारण जेव्हा ट्रिपची सुरुवात व्हायच्या पहिले जर भांडणं झाले ना तर शेवट खूप गोड होतो. माझा अनुभव आहे. म्हणजे आपण छान जातो, मस्त राहतो, खातो पितो, एन्जॉय करतो, मेमरीज जमा करतो, फोटोज काढतो, ते क्षण टिपले आपल्या मनात, ते क्षण टिपले जातात आयुष्यभरासाठी. पण जर जाताना खूप छान गेलो तर येताना काहीतरी असं कांड होतं ना की आयुष्यभर ती जी ट्रिप आहे ते, तेव्हा नाही का ते तेवढं खाण्याचे भांडणं झाली तसं ते कांड झालं हेच म्हणून लक्षात राहतं. त्याच्यामुळे रिलेट करताय का तुम्ही ह्या गोष्टी, मला नक्की सांगा. आणि भांडणं होणं हे खरंच चांगली गोष्ट आहे, मला तरी असं वाटतं. त्यामुळे जर इथून पुढे तुम्ही चाललाय कुठे प्रवासाला आणि भांडणं नाही झाली तर करा भांडणं, मी तर असं म्हणेन. चला, हॅपी जर्नी जर तुम्ही कुठे जाताय तर.